विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रामपूर गावाच्या बाहेर शनिवारी सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत शहरातील कुख्यात गुंड युनुस पटेल वय 35 ठार झाला। अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली। 17 ऑक्टोबर रोजी गांधी चौक परिसरात युनुसने एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून 25,000 रुपये उकळले आणि त्याची दुचाकी लुटली होती। या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर तो पसार झाला होता। शनिवारी सकाळी युनुस अळमेळा तालुक्यातील देवन गावाकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सापळा रचला। रामपूर गावाजवळ पोलिसांनी युनुसचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्याने 2 कॉन्स्टेबल आणि एका निरीक्षकावर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला। या झटापटी दरम्यान निरीक्षक प्रदीप यांनी हवेत गोळीबार करून युनुसला शरण येण्यास सांगितले। मात्र युनुसने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली। त्यात तो गंभीर जखमी झाला। तातडीने त्याला सिंदगी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलवले। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। युनुस पटेल विरुद्ध एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। त्यात 2 खून आणि 1 खुनाचा प्रयत्न याचा समावेश आहे।